विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण 12वीत प्रवेश केलेलाच आहे आणि आता आपल्याला सुरुवातीलाच कळालं पाहिजे, की आपल्याकडून एकही चूक व्हायला नाही पाहिजे. पण ह्या चुका केल्यात कुणी? जी मुलं सध्या 12वीत आहेत त्यांनी चुका केल्यात. कोणत्या चुका केल्यात? काय चुकलं मुलांचं? सगळं डिस्कस करूया आपण. लक्षात घ्या, शांतपणे म्हणूया आपण. आता पहिली गोष्ट म्हणजे तुमचं टार्गेट सेट करा. तुम्हाला टॉपच्या कॉलेजमध्ये जायचंय. तुमचं ड्रीम कॉलेज कोणतं आहे ते अगोदर डिसाईड करा. नाही सर, सी कुठं प्रॅक्टिकली शक्य आहे? माझं टार्गेट थोडंसं खालच्या लेव्हलला ठेवतो मी. नाही. टार्गेट तर हायर लेव्हलचं पाहिजे बरं का. पहिली गोष्ट म्हणजे स्वप्न खूप मोठं बघायचंय आपल्याला. धडपड आपण करणार आहोत. बरं, आता चुकतंय काय बघा. पहिली गोष्ट म्हणजे 11th स्टँडर्डमध्ये असतानाच साठी अकॅडमी जॉइन केली होती. पण जेईचा अभ्यास होतच नव्हता. पण घरी बोलता आलं नाही. त्याच्यामुळे वर्षभर तिथंच अडकत राहिलो आपण जेईमध्ये. बघा, मी सीनियर बद्दल बोलतोय आणि शेवटच्या लास्ट मोमेंटला अशी मुलं, हजारो मुलं मला जॉइन होतात. लास्ट मोमेंटला म्हणूया आपण, की बोर्डच्या परीक्षेला 1-2 महिने उरलेले असताना. तेव्हा शॉकिंग मी लक्षात घेतो, की धड बोर्डची तयारी नाहीये, धड सीईटी नाहीये, धड जेई नाहीये, काही नाहीये. टोटल फेल्युअर. तर 2 महिने माझ्यासाठी पुरेसे असतात. 2 महिन्यात मी अशा मुलांना कॉन्फिडन्स देतो आणि बऱ्यापैकी यश मिळतं. बऱ्यापैकी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 97, 96, 97, 98 पर्सेंटाइल पण मुलं ही जातात. पण ही 100 पर्सेंटाइलची होती मुलं. मग चुकलं कुठं? की जेई जमत नाहीये ना, मग वेळीच सीईटीकडे शिफ्ट व्हायला पाहिजे. घरातल्यांशी बोला जर तुम्हाला जेई जमत नसेल तर. मी एका स्टुडंटचं नाव न घेता सांगतो, 98 पर्सेंटेज आहे 10वी मार्क. ओके. एका अकॅडमीमध्ये जेईची प्रिपरेशन करतोय तो स्टुडंट. पण शेवटी जेव्हा काउन्सिलिंगची आमची मीटिंग झाली होती म्हणूया आपण, तेव्हा स्टुडंट कडून मी ते कबूल करून घेतलं, की जेई होत नाहीये. पालकांना क्षणभर धक्का बसला, "का नाही जमत? प्रयत्न तरी कर. शिक्षकांना डाउट तरी विचार." पण मी त्यांना पालकांना समजावून सांगितलं, "नाही, नाही. आपल्याला वाटतंय तेवढं ते जेईई सोपं नाहीये. 10वी 98 पडले म्हणून जेईई नाही होणार असं नाहीये." ते आणखीन एक प्रकार आहे. ह्यात मुलांचा दोष नाहीये बरं का. मोस्ट ऑफ द अकॅडमीजमध्ये सुरुवातीचे 3-4 महिने हळू-हळू शिकवलं जातंय आणि नंतर स्पीड इन्क्रीज होतंय. त्याला ती मुलं आपली कोप अप करू शकतच नाहीयेत आणि त्यामुळे फेल्युअर येते. मग धड जेईई होत नाही. त्या तणावामुळे बोर्डचं तर सोडूनच द्या, सीईटी सुद्धा होत नाहीये. मग पहिली चूक, वेळीच शिफ्ट व्हायचंय तुम्हाला. दुसरी चूक, वर्षभर तुम्ही अभ्यास करताय, पण अभ्यास नाही करत तुम्ही. तुम्ही फक्त टार्गेट कंप्लीट करताय. ओके. जसं वेगवेगळ्या आता जॉबमध्ये वेगवेगळ्या लोकांना असे टार्गेट दिलेले असतात ना, म्हणजे सेल्स पर्सन असेल, मार्केटिंगमध्ये असेल, काही असेल, तर असे टार्गेट दिलेले असतात. ते कंप्लीट करायचे आहे ॲट एनी कॉस्ट. म्हणजे तो जीव तोडून काम करतो. तुम्ही पण तेच करताय. तुम्हाला दिलेलं टार्गेट. तुमचं टार्गेट काय सांगू का? तुमचा होमवर्क हे तुमचं टार्गेट आहे. आता उद्या कुठल्या स्ट्रिक्ट शिक्षकांचं लेक्चर आहे, कोण आपला होमवर्क चेक करणार आहे, तेवढा कंप्लीट करता तुम्ही. म्हणजे इनिशियल टायमिंग, सुरुवातीचा वेळ तुम्ही वाया घालवता. हो, तुम्ही नुसतं होमवर्क करता. घरातल्यांना वाटतं करतोय अभ्यास. तुम्ही चूक कुठं माहिती का? तुमच्याकडून रिव्हिजनच होत नाही. तुमच्याकडून रिव्हिजनच होत नाही. ती करायची असते नेहमी रोज रिव्हिजनला वेळ दिला पाहिजे. नाही होत. ऑर्गॅनिक रोज रिएक्शनची प्रॅक्टिस केली पाहिजे. नाही होत, लक्षात घ्या. पण अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो, आपली बेस्ट स्ट्रॅटेजी काय आहे, की तुम्ही डेली तर अभ्यास करायचा, त्याचबरोबर रिव्हिजन सुद्धा करायची आहे, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही आज एखादी कन्सेप्ट घेतली म्हणूया आपण. चला मी असं म्हणतो पॅरलल ॲक्सेस थिअरम बरं का. मग आज पॅरलल ॲक्सेस थिअरम केलं. फॉर एक्झाम्पल समजा आज 1 तारीख आहे. समजा बरं का. आज 1 तारीख आहे. पॅरलल ॲक्सेस थेरम झालं रोटेशनल डायनामिक्स नावाच्या टॉपिकमध्ये. तर इन्स्टंटली त्या दिवशी रिवाईज करा रे आणि 3 जानेवारीला म्हणजे 3 तारखेला म्हणूया आपण. आफ्टर 1 डे पुन्हा रिव्हिजन करा. 10 तारखेला पुन्हा रिव्हिजन करा. 10 जानेवारीला केलं तर 10 फेब्रुवारीला परत रिव्हिजन करा. 10 मार्चला आणि हे सगळं तुमच्या डायरीत लिहून घ्या. मी सांगतो हे अतिशय इम्पोर्टंट आहे. बरं, आता पहिली गोष्ट म्हणजे पुढच्याच ठेच आणि मागचा शहाणा अशी मराठीत म्हण आहे ना. आता जे सीनियर्स आहेत त्यांच्या चुका झाल्या. आता त्यांची वाक्य काय आहेत माहिती का? 12वीतली मुलं, "मी असा अभ्यास सुरुवातीपासून करायला पाहिजे होता. का नाही केला मग?" सी त्यावेळेस वेळ घालवला ना, म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी सांगतोय ना, तुम्ही आता 11वीतून 12वीत गेलायच बाळांनो, लक्षात घ्या. ओके. सगळ्या अकॅडमीमध्ये 12th पोर्शन स्टार्ट पण झालेला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर पण संपवून पण टाकतील ते, लक्षात घ्या. संपवून सुद्धा टाकतील. पण आता ऐका माझं, मी तुम्हाला सांगतो काय ते बघा. हे सगळं करत असताना तुमच्या बोर्ड एक्झामसाठीच्या टेस्ट तुम्ही देतच नाही. होय. अकॅडमीत घरीच पेपर मिळतोय. ओके, युनिट टेस्ट, सेमिस्टर, प्रिलिम्स पेपर घरूनच सॉल्व्ह केले बघून. ओके, बोर्डसाठी अभ्यास केलाच नाही. मग ही मोठी चूक आहे. तुम्हाला एक पॅटर्न फॉलो करायचा आहे. काय? की तुम्हाला कुठलीही कन्सेप्ट म्हणजे समजा आता एखादा लॉ आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ओके.
तुम्ही ऑब्व्हियसली तो लॉ तुम्हाला मिळणार आहे कुठं? पुस्तकात. मग टेक्स्ट बुकमध्ये तो लॉ झाला, की लगेच त्याच्यावर बेस पुस्तकातच न्यूमेरिकल्स असतात ते सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ड असतात. नंतर एक्सरसाइज मधले करायचे. नंतर बोर्डच्या एक्झाममध्ये त्या कन्सेप्टवर कुठले प्रश्न कसे विचारण्यात आले? पी-वाय-क्यूज बघायचे वाय-लर्न ॲप्लिकेशन मधून. नंतर सीईटीचे पी-वाय-क्यूज बघायचे. डायरेक्टली पी-वाय-क्यूवर जंप मारू नका. पहिला बोर्डचं प्रिपरेशन करा. बरं, कशाला सर बोर्डला मिनिमम 45% चा क्रायटेरिया लागतो. होतोय असंही फुलफिल. नाही, तुम्हाला सांगतो प्लेसमेंटच्या वेळेस कंपनीजमध्ये असतात ना, ओव्हरऑल पर्सेंटेजचा क्रायटेरिया लावतात. आता काही कंपन्या तर 80% सुद्धा क्रायटेरिया लावतात. 85% चा सुद्धा क्रायटेरिया लावणाऱ्या कंपन्या आहेत. 12वीला 45% असेल तरच इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल. बघा ध्यानात म्हणजे जेवढं हायर पॅकेज तेवढं क्रायटेरिया पण हायर आहे. चांगले मार्क पाडा ना. पाडा ना चांगले मार्क. बरं. ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. नेहमी मी तुम्हाला सांगतो. आणि ॲट एनी कॉस्ट तुम्ही मॅथ्समध्ये थेरम केल्याशिवाय न्यूमेरिकल नका सॉल्व्ह करू. डिफरन्शिएशन मध्ये थेरम आहेत, इंटिग्रेशन मध्ये थेरम आहेत, डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये प्रॉपर्टीज आहेत, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये थेरम आहेत. त्या थेरमचं प्रूफ आलं पाहिजे. नाही मला फॉर्म्युला येतोय पण प्रूफ जमत नाही. नाही धोक्याची घंटा आहे ती. म्हणजे मॅथ्स मध्ये थेरम केले पाहिजेत आणि सीईटी साठी सांगतो अतिशय इम्पॉर्टंट पुस्तकातले जवळपास सीईटीच्या पेपर मधले 80% प्रॉब्लेम हे पुस्तकातले ॲज इट इज असतात. काय पाहिजे आणखीन? काय पाहिजे? मी तुम्हाला सांगतो की पुस्तकाच्या बाहेरचं काहीच येत नाही हो. केमिस्ट्री तर 100%, मॅथ्समध्ये 80%. फिजिक्समध्ये काय होतं माहितीये का, की पी-वाय-क्यूज खूप आहेत, खूप आहेत. पण फिजिक्ससाठी फॉर्म्युला रिव्हिजन परफेक्ट व्हायला पाहिजे. काय? फॉर्म्युला रिव्हिजन. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो 11 मधून 12th मध्ये जाताना पहिली गोष्ट स्वतःला विचारा, की ट्रिगोचे फॉर्म्युले येतायत का? येतायत? मग मी विचारतो, "तू साइन ए, साइन बीचा फॉर्म्युला सांगा." बघू नका इकडं-तिकडं. नंतर बघा. पण तू साइन ए, साइन बीचा फॉर्म्युला काय? कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. नव्हतं आठवत? मग रिवाइज करा. हा टॉपिक करा. मी आपल्या सह्याद्री 2027 बॅचमध्ये याचे सगळे व्हिडिओ फ्री ठेवलेत, कारण मला माहिती आहे ही सुरुवात आहे. बरं. म्हणजे मॅथ्समध्ये ट्रिगो 2 तुम्हाला केलंच पाहिजे. बरं कसं करायचंय? तुम्ही प्ले स्टोअर वरून सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप डाउनलोड केलं, की त्या ॲपमध्ये स्टोअर ऑप्शनमध्ये जायचंय. स्टोअर ऑप्शनमध्ये सह्याद्री 2027 या बॅचमध्ये जायचंय. बॅचमध्ये गेलं, की कंटेंटवर क्लिक करायचंय. कंटेंटवर क्लिक केलं, की 11th स्टँडर्डवर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर मॅथ्सचा फोल्डर आहे आणि मॅथ्सच्या फोल्डरमध्ये ट्रिगो टू टॉपिक. एवढं सगळं फॉलो करा. आता सगळं डिटेल्स सांगितले तुम्हाला मी. बरं मॅथ्समध्ये ट्रिगो. केमिस्ट्रीमध्ये मात्र तुम्हाला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. मोल कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. वेगवेगळे लॉज आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या. ते तुम्हाला ॲट एनी कॉस्ट करायचं आहे. नंबर ऑफ मोल. मोल कन्सेप्ट खूप इम्पोर्टंट आहे. ओके. अगदी 12वीला सॉलिड स्टेटमध्ये सुद्धा मोल कन्सेप्ट लागते. नंबर ऑफ मोल्स कितीतरी ठिकाणी त्याची गरज लागते आपल्याला बरं का. आता उरली फिजिक्स ना बाळांनो. आता फिजिक्सला बिलकुल घाबरायचं नाही. पण इथं पण तीच स्ट्रॅटेजी मगाशी बोललो होतो की मी. कन्सेप्ट, टेक्स्टबुक हे सगळे फिजिक्सची स्ट्रॅटेजी आहे म्हणूया आपण. बरं, हे करत असताना मी तुम्हाला सांगतो, की YouTubeवर बऱ्याचशा फ्री टेस्ट अवेलेबल असतात. पण नंतर टेस्ट सीरीज तुम्हाला लॉन्च करून देतोय लक्षात घ्या. म्हणजे ऐका माझं. विथिन 1 वीक पुढच्या सोमवारी म्हणूया आपण, मी 12th स्टँडर्डचा पोर्शन स्टार्ट करतोय बरं का, आपल्या ॲप्लिकेशनवरती. मी आता हे आत्ताच डिक्लेअर करतोय बरं का. आणि माझे प्लॅन आहेत लक्षात घ्या. ज्यांच्याकडे सह्याद्री 2027 ही बॅच आहे, की त्यांना संघर्ष बॅचचे सगळे लेक्चर्स मिळणार आहेत. त्यांना फिजिक्स न्यूमेरिकल बॅच मिळणार आहे. त्यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची बॅच मिळणार आहे. यावर्षी कदाचित आम्ही केमिस्ट्री न्यूमेरिकल पण कदाचित कशाला तेही आम्ही प्रोव्हाईड करणार आहे. त्याचबरोबर क्रॅश कोर्स मिळणार आहे. हे सगळे कोर्स ह्यात मिळणार आहेत. त्याचबरोबर आपली रँकर टेस्ट सीरीज असते, ती सुद्धा मिळणार आहे. म्हणजे या कोर्समध्ये जे कोर्स लॉन्च होतील ते सगळे दिले जाणार आहेत लक्षात घ्या. बरं याच्यात ऑलरेडी फ्री व्हिडिओ भरपूर आहेत. ओके. बट 12th स्टँडर्ड स्टार्ट करायचं आहे. प्लॅन काय आहे? डायरेक्टली एमसीक्यू स्टार्ट करायचे बिलकुल नाहीये. सुरुवातीला मी काय करणार आहे, पहिला 1 महिना माझा भर असणार आहे संघर्ष बॅच मधल्या फिजिक्स, केमिस्ट्रीच्या टॉपिकवर आणि मॅथ्स माझे मी नवीन व्हिडिओज प्रोव्हाईड करणार ज्यात मी थेरम घेणार आहे. मगाशी बोललो ना मी, थेरम जमलं की सगळं जमलं ना. डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, डेफिनेट सगळं वेक्टर पासून सगळे थेरम आपल्या एक काम करूया. मॅथ्स थेरम नावाची एक बॅचच सेपरेट फोल्डर लॉन्च करून टाकूया ना. 2027 च्या बॅचला सगळं दिलं जाणार आहे. पर्सनल मेंटॉरशिपचं पण आमचा प्लॅन आम्ही अगोदर डिक्लेअर केलाय. तुम्हाला माहित नाही तर तुम्ही या नंबरवर कॉल करून माहिती घेऊ शकता. मग आता 2027 बॅच सुरुवातीपासून मोठं टार्गेट ठेवलंय आपण. काही डाउट असेल तर आमची पर्सनल मेंटरशिप आहे तुमच्यासाठी आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय, की 1 महिनाभर आपण थियोरेटिकल पार्ट कव्हर केला.
ओके. मग फेब्रुवारीमध्ये पी-वाय-क्यूज क्रॅश कोर्स सुरू करायचा आपण. ओके. बरं ह्या एका महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो फिजिकल केमिस्ट्री स्टार्ट होईल, ऑर्गॅनिक पण स्टार्ट होईल. मग ह्याचे सेपरेट लेक्चर पण प्रोव्हाईड करायचे. म्हणजे काय होणार आहे, गंमत तुमच्या लक्षात आली का? आपल्या बॅचचं एडव्हांटेज बघा. पहिली गोष्ट म्हणजे संघर्ष बॅचमध्ये फिजिक्सचा टॉपिक तो होतोय. झाली एकदा रिव्हिजन. न्यूमेरिकल्स बॅचमध्ये पुन्हा तेच फॉर्म्युले रिवाईज करून पुस्तकातले सगळे प्रॉब्लेम घेतले जातात परत. क्रॅश कोर्समध्ये परत तोच टॉपिक त्यात एक डिटेल फॉर्म्युलाचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ असणार आहे. 3-3 वेळा होतंय. 3-3 वेळा एक-एक टॉपिक होतोय फिजिक्सचा. मग काय मार्क नाहीत पडणार सांगा बघू. मग काही डाउट असलेल्या नंबरला फोन करा आणि विचारा. ओके. लवकरात लवकर ही बॅच जॉइन करा. मगाशी सांगितलेली प्रोसेस फॉलो करा. फ्री लेक्चर्स भरपूर आहेत. तुम्हाला नक्की आवडतील बघा आणि काही डाउट असेल फोन करा. ऑल द बेस्ट.